28th, Sant Shri Dnyaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. प्राध्यापक स्वानंद पुंड लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे संस्कृत विभागात ते कार्यरत आहेत. 21 ग्रंथात्मक श्री गणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम रूपात नोंद झालेली आहे. नीतिमत्ता नावाची गोष्ट कुठल्या एका गोष्टीशी संबंधित नाहीये, तो तर मुद्दा आहेच. शारीरिक शुद्धता एवढा पुरता विषय नाहीये. नीतिमत्ता शब्दाचा अर्थ काय, गंमत आठवलं म्हणून पुन्हा एक वेगळा प्रसंग सांगतो. नवीन महाविद्यालयात लागलो होतो त्यावेळीची गोष्ट आहे. महाविद्यालयात नवीन लागलो आणि आमचे वरिष्ठ प्राध्यापक होते, काही सोबत लागलेले लोक होते. यातल्या एक दोघांनी चौघांनी मला, मधली सुट्टी होती, 15 मिनिटाची विराम होता, त्या सुट्टीमध्ये मला म्हणाले चल आमच्या सोबत तर चल, चहा नाही पीठ ठीक आहे, आमच्या सोबत चलायला काय हरकत आहे. म्हणजे काय हरकत नाही, चलतो. मी त्यांच्या सोबत गेलो. 14 मिनिटं झाल्यानंतर मी उठलो. 15 मिनिटाचा विराम होता. 14व्या मिनिटात मी उठलो तर त्यातले एक वरिष्ठ प्राध्यापक मला काय म्हणतात, कुठं चालला. म्हटलं तासिकेकरता निघालो. तर त्यांनी मला अद्भुत वाक्य वापरलं, म्हणजे जाऊ दे ना, बस थोड्या वेळ, काय फरक पडतो, आज काही प्राचार्य नाहीयेत. वाक्य बघा अजब आहे, आज काही प्राचार्य नाहीयेत. मी त्यांना शांतपणे सांगितलं, म्हटलं माफ करा, मला प्राचार्यांची तासिका घ्यायचीच नाहीये, मुलांची घ्यायची आहे, ते आहेत. पण लक्षात घ्या, वरिष्ठ महाविद्यालयातल्या प्राध्यापकाला सुद्धा त्याच्या तासिका घेण्यासाठी जर मागे प्राचार्य लागत असतील तर याच्या इतकी वाईट परिस्थिती कोणतीच नाहीये. नीतिमत्तेचा हा भाव समजून घ्या. नीतिमत्तेत आवश्यक नाहीये की मी फार काहीतरी भव्य दिव्य कार्य करतो. माझ्या कामावर मी परिपूर्ण प्रेम करतो आणि कोणी पाहण्याची गरज नाही. म्हणून आमच्याकडे किती मस्त पद्धत होती. पूर्वी आपल्याकडे पद्धत होती, घराच्या चारी भिंतींवर भगवंताचे 4 विग्रह लावले जायचे, फोटो लावले जायचे. कशा करता, मानसिकता होती की तो पाहतोय. आणि लक्षात ठेवा, जगाचा नियम आहे, कोणीतरी पाहतोय म्हटलं की आपण व्यवस्थित वागतो. चौकात नाही करत का, पोलीस उभा असला तर व्यवस्थित आत चालतात, नसला तर आडवे घुसतात. नीतिमत्तेची कोणती गोष्ट आहे. जर लिहिलेलं आहे, मोठ्या कौतुकाने आपल्याला सगळ्यांना पाठ आहे की हे भारताचं संविधान आम्ही भारताचे लोक आमच्याकरता लावून घेतोय, तर मग पोलीसची गरज काय आहे. पण पोलीसची गरज आपल्याला पडते, कारण आपल्या संविधानावर आपला विश्वासच नाहीये आणि ते आपलं, याच्यावरच आपला विश्वास नाहीये. मला कोणीतरी चांगलं वागा हे सांगायकरता लागणे ही ढोरांची अवस्था आहे, पशूंची अवस्था असते. मागे एक काडी घेतलेला असतो म्हणून ते रांगेत चालतात. तसे जर आपण चालत असू तर त्याच्या इतकं दुर्दैव नाही. लक्षात घ्या, मला कोणी सांगायची गरजच नाही. मी का चांगला वागतो, मी चांगला आहे म्हणून. याला नीतिमत्ता असं म्हणतात. सोपा हिशोब. मला जे कार्य दिलेलं आहे त्या कार्यावर माझी परिपूर्ण निष्ठा असणे, याला नीतिमत्ता असं म्हणतात. आणि कोणी पाहो की न पाहो, पण लक्षात घ्या, पाहिल्याशिवाय लोक वागत नाहीत हे आपल्या भारतीय संस्कृतीला माहिती होतं. म्हणून त्यांनी फार सुंदर 4 शब्दांच्या रचना केल्या होत्या. 2 शब्द होते पाप आणि पुण्य, 2 शब्द होते स्वर्ग आणि नरक. मजेदार रचना होती. लक्षात घ्या, ह्या गोष्टी केल्या की पुण्य लागतं. पुण्य लागलं की तुम्ही स्वर्गात जाता आणि स्वर्गात तुम्हाला इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतात, याच्यावर विश्वास होता. मग कोणी पाहायची गरज नव्हती, मी आपोआप चांगला वागत होतो. ह्या गोष्टी केल्या की पाप लागतं. पाप लागलं की मी नरकात जातो आणि नरकात गेलं की मला इतके त्रास सहन करावे लागतात, याच्यावर विश्वास होता. त्यावेळी मी आपोआप चांगला वागत होतो, मला कोणाच्या दंडाची गरज नव्हती. म्हणून आपल्याकडे आदर्श राज्य अवस्था, आदर्श समाज अवस्था सांगताना तुमच्या माझ्या ऋषीमुनींनी सांगितलं, न राज्यम न च राजा आसीत न दंडो न च दांडिका धर्मेनैव प्रजा सर्वा रक्षन्ति परस्परम. या देशात राजा नाही, या देशात राज्य नाही, अशी अवस्था आली पाहिजे. राजाची आवश्यकता नाही, राज्याची म्हणजे नियंत्रक या अर्थाने. कोणत्या नियंत्रकाची आवश्यकता नाही, कोणत्या त्या शासनकर्त्याची, आदेश देणाऱ्याची आवश्यकता नाही, कोणी दंडकर्त्याची आवश्यकता नाही. मी चांगला का वागायचं, कारण मी चांगला आहे म्हणून. कोणी पाहो की न पाहो. आणि म्हणून आपल्याकडे फार सुंदर रचना सांगितली, साधू एकांती पाहावा. काय मजेदार वाक्य आहे, लक्षात घ्या. साधू एकांती पाहावा याचा अर्थ मजेदार असा आहे की समजा उद्या तुम्ही माझ्या घरी आल्यानंतर बेल दाबल्यानंतर दार बंद असतं. मी उघडायच्या आतमध्ये एक गोष्ट नक्की करतो, म्हणजे मी करतो या अर्थाने नका समजून घेऊ, वाक्य म्हणून समजून घ्या. एक गोष्ट नक्की करतो, दार उघडलं, समोर तुम्हाला मोठा टीव्ही दिसतो, त्याच्यावर संस्कार नाही तर आस्था चॅनल चालू दिसतं.
का? कारण तुमच्या डोक्यात हे पक्क बसलेलं आहे महाराजांकडे असंच असलं पाहिजे. मग तिथं संस्कार नाही तर आस्था चॅनल चालू असतं. तुम्ही येऊन बसले, सगळ्या गप्पा झाल्या, तुम्ही बाहेर पडले, मी दार बंद केलं, त्यानंतर मी जे लावतो ते माझं ओरिजिनल. ते तुम्हाला कळायला मार्ग नाही. तुमच्या समोर चांगलेपणाचा आव मी आणू शकतो, लक्षात घ्या. दाखवाय पुरती नावाची गोष्ट करू शकतो, कारण मी तिथं सज्जनतेचा आव आणू शकतो. तुम्ही नसताना मी जे आहे ना ते ओरिजिनल. आणि मग आमच्या गणेश गीतेत सांगताना मी सांगतो ते दोघांनाच कळतं, एक मला आणि एक माझ्या मोरयाला. बाकी त्यांचा संबंधच नाहीये, पण त्याला कळतंय ना, त्याच्यावर विश्वास. म्हणून मगाशी सांगितलं तसं घरातल्या चारही भिंतींवर भगवंताचे विग्रह होते, तोपर्यंत आपला विश्वास होता मोरया पाहतोय. आणि मोरया पाहतोय म्हटलं की मी व्यवस्थित वागत होतो. आता आपण ते फोटो काढून टाकले आणि तिथं नटनट्यांचे लावले, पुढे जे व्हायचं तेच होतं. ही रचना नसली पाहिजे. मी तर गमतीने सांगत असतो की कोणत्याही शासकीय कार्यालयात तो जो बसलेला अधिकारी असेल त्याच्या समोर एक मोठा हनुमंताचा खांद्यावर गदा घेतलेला फोटो असला पाहिजे. कशा करता? त्याचा विश्वास असला पाहिजे. खालून घेतली की वरून बसते, हा विश्वास असला पाहिजे ना. गरज नाही कोणी पाहायची. सीसीटीव्ही कॅमेरे त्याच वेळा आले जेव्हा आपण आपली स्वतःची नैतिकता गमावली. नाही तर सीसीटीव्हीची गरज काय होती भारताला? पण रचना ही आली. याच्यावर पाप पुण्य स्वर्ग नरकाच्या कल्पना आम्ही मांडलेल्या होत्या. नीतिमत्ता त्याच्या आधारावर चालत होती. त्याच गोष्टी सांगितल्या जात होत्या पुण्याच्या सदरात, ज्या अत्यंत उपयोगी होत्या, ज्या सुंदर होत्या. म्हणून किती मजेदार. बरं, ओळखायचं कसं? पुन्हा तोही महत्वाचा प्रश्न असतो. मी करतोय ती गोष्ट पुण्य आहे की पाप आहे, ओळखायचं कसं? चला सोपे निकष देऊन ठेवतो, मजेदार निकष आहेत. जी गोष्ट मी केलेली सगळ्यांनी पाहावी असं मला वाटतं त्याला पुण्य असं म्हणतात. जी गोष्ट मी केलेली कोणी पाहू नये असं मला वाटतं त्याला पाप म्हणतात. सोपे निकष कायम आणि कुठेही वापरा. दूध पिताना सगळ्या गावाला दाखवून पिता की नाही? ग्लास सुद्धा ट्रान्सपरंट वापरता. दूध पिताना सगळ्या गावाला दाखवून पिता. दूध आणताना सुद्धा सगळ्यांना दाखवून आणता. म्हणून दूध पिणं चांगली गोष्ट आहे, दूध पिणं पुण्य आहे. जी गोष्ट लपून पिल्या जाते तिला पाप असं म्हणतात. आता तुम्हाला व्याख्या व्यवस्थित कळली. जी गोष्ट इतरांनी पाहावी असं वाटतं काही वाईट नाही, तो जो भाव आहे. म्हणून लक्षात घ्या, अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्या माझ्या संस्कृतीने 4 पुरुषार्थ सांगितले. नीतिमत्तेचा आणि मानवी मूल्यांचा मनशांतीचा विषय सांगताना 4 पुरुषार्थ सांगितले. धर्म अर्थ काम मोक्ष. 4 पुरुषार्थ म्हटलं. कुठेही तुमच्या माझ्या संस्कृतीने अर्थाला आणि कामाला नावं ठेवलेले नाहीत. बाहेरच्या संस्कृती जे आम्हाला सांगतात तुम्ही पापाचे लेकर आहे, म्हटलं माफ करा, आम्ही आमच्या बापाचे लेकर आहोत. पापाचे वगैरे नाहीये, लक्षात घ्या. कामाला सुद्धा मान्यता, अर्थाला सुद्धा मान्यता. मी नेहमी सांगताना सांगत असतो की मोरयाची जशी सिद्धी आहे, बुद्धी आहे, तशी सिद्धी पण आहे. आणि लक्षात घ्या, मी सिद्धीपतीचाही उपासक आहे. कोणी सांगितलं नाही भिकारी जगायला. पण फार महत्वाची गोष्ट आहे, मोरयाच्या 2 पत्नींचा विषय निघाला म्हणून मुद्दाम प्रश्न विचारतो. शांतपणे स्वतःला विचारा, किती वेळा मंदिरात गेले, किती वेळा दर्शन घेतलं? मोरयाच्या 2 बाजूला 2 शक्ती, एक सिद्धी एक बुद्धी. त्यातली सिद्धी कोणती आणि बुद्धी कोणती? या प्रश्नावर जर आपल्या माना खाली जात असतील तर पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे की तुम्हाला जर सिद्धी कोणती हेही माहीत नसेल आणि बुद्धी कोणती माहीत नसेल तर सिद्धी पावल का बुद्धी पावल? दोन्ही नाही पावणार. लक्षात घ्या, सिद्धी कोणती बुद्धी कोणती? त्याचं उत्तर आमच्या शास्त्राने गणपती तत्वज्ञानाने दिलं. मोरयाच्या डाव्या हाताला आहे ती सिद्धी. व्यवस्थित लक्षात घ्या, मोरयाच्या डाव्या हाताला आहे ती सिद्धी आणि मोरयाच्या उजव्या हाताला आहे ती बुद्धी. मनशांतीचं सूत्र आहे. मोरयाच्या डाव्या हाताला आहे ती सिद्धी, मोरयाच्या उजव्या हाताला आहे ती बुद्धी. का 2 बाजूला तशा ठेवल्या? त्याचं उत्तर आमच्या शास्त्रकारांनी देऊन ठेवलं. लक्षात घ्या, सिद्धी आवश्यकच आहे पण ती डावी आहे, बुद्धी तिच्यापेक्षा उजवी आहे. म्हणून बुद्धीला उजवीकडे ठेवलं, सिद्धीला डावीकडे ठेवलं. बुद्धी उजवी का आहे त्याचं उत्तर व्यवस्थित समजून घ्या. सिद्धीच्या माध्यमातून बुद्धी नाही मिळवता येत, हा, बुद्धीच्या माध्यमातून सिद्धी प्राप्त करता येते. किती मजेदार रचना आहे. आणि म्हणून सिद्धीला डावीकडे ठेवलं, बुद्धीला उजवीकडे. तुमच्या माझ्या जीवनातली पंचायत अशी झाली आहे, आपण सिद्धी उजवीकडे करून बसलोय म्हणून मनशांती गायब झाली आहे.